नमस्कार. तर बुद्धिमत्तेचं जे आपलं प्रकरण चालू होतं, समसंबंध, सहसंबंध किंवा समसंबंध. 8वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये समसंबंध असा शब्द आहे. तर अंकाचा परस्पर जो काही सहसंबंध असतो, पहिल्या 2 अंकामध्ये जो संबंध असतो तोच अंक पुढच्या अंकामध्ये. तर त्याचे आतापर्यंत 60 प्रश्न झालेले होते. तर पुढचे आज आपण 30 ते 40 प्रश्न आपण पाहणार आहोत. तरी आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे हे संपूर्ण स्पर्धा परीक्षा, शालेय स्पर्धा परीक्षेचं आपलं हे युट्यूब चॅनल आहे. तरी जरी व्हिडिओ शोधत असताना आपल्या युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये बघा, प्लेलिस्ट मध्ये वेगवेगळे भाग केलेले आहेत. 5वी नवोदयचं, 8वी स्कॉलरशिपचं गणित, त्याच्यानंतर नवोदयचे गणित, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता वेगळी आणि 10वी गणित भाग 1-2 याचे सर्व वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही त्या प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळतील. ओके. तर आज आपण परस्पर सहसंबंध हा घटक आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी स्वाध्याय तर प्रश्न बघा. 61वा प्रश्न, 25ला 52. तर 25 आणि 52 मध्ये जो फरक आहे तोच फरक आपल्याला 17 आणि पुढच्या संख्येमध्ये घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 25 आणि 52 मध्ये आता 25 दुनी 50, 25 दुनी 50 मध्ये 2 मिसळलं 52 येतं. तसं 17 दुनी 34, 34 मध्ये 2 मिसळ 36 येतं. आणि या ठिकाणी पर्यायामध्ये सुद्धा आहे. म्हणजे याचं उत्तर लिहित असताना 25 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 52 आलेला आहे. त्याच पद्धतीनं 17 गुणिले 2 अधिक 2 म्हणजेच उत्तर काय येईल? 36 येईल. ओके. त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न बघा. 1364 तर 24ला किती? 13 आणि 64. आता 13चा आणि 64 ह्याच्यामध्ये 13च्या तर पाड्यामध्ये नाहीये. 13 कुठली वर्ग संख्या नाहीये, घन संख्या नाहीये. मग 13चा आणि 64चा काय संबंध आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर या ठिकाणी 13 आणि 64 म्हटल्यानंतर तर या अंकाची जर बेरीज केली 3 आणि 4 तर 4चा घन 64 येऊ शकतं. बरोबर आहे. 1 अधिक 3 बरोबर 4 आणि 4चा घन 64. त्याच पद्धतीनं 2 अधिक 4 बरोबर 6, 6चा घन 216, 6चा घन 216. अशा पद्धतीनं हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे 216. त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न बघा. 37ला 40 तर 82ला किती? 37ला 40 तर 82ला किती? तर या ठिकाणी 37 ही काय आहे? मूळ संख्या आहे. आता 37ला 40 विचारलेला आहे. बरोबर आहे. तर 37ला 40 म्हटल्यानंतर 37 मध्ये 3 मिसळल्यानंतर पण 40 येतं. तसं 82 मध्ये 3 मिसळल्यानंतर 85 आहे का? पर्यायामध्ये नाहीये. बरोबर आहे. पर्याय आहे 30, 60, 50, 20. तर आता 37 आणि 40, 37 मध्ये 2 अंकाची बेरीज केली 7 आणि 3 10. तर 10 चौक 40 असं पण होतं. तसं 8 आणि 2 10 आणि पुन्हा 10 चौक 40 पण पर्यायामध्ये 40 नाहीये. म्हणजे या ठिकाणी वेगळाच इथं तर्क वापरलेला दिसतोय. तर 37 आणि 40चा जर विचार केला, 37 आणि 40चा, तर काय करावं लागेल? तर या ठिकाणी बघा 37 मध्ये जे 2 अंक आहेत 3 आणि 7, 7 आणि 3 10, 7 आणि 3 10 आणि 7 मधून 3 गेले 4 राहिले. म्हणजे त्या 2 अंकाची बेरीज आणि त्या 2 अंकाची वजाबाकी, त्याच 2 अंकाची बेरीज आणि त्याच 2 अंकाची वजाबाकी करायचं आणि दोघाचा पुन्हा नंतर गुणाकार करायचा आहे. काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3 अधिक 7 बरोबर आहे. 3 अधिक 7 गुणिले 3 वजा 7 किंवा 7 वजा 3 लिहा. तीन अधिक 7 7 वजा 3, 3 आणि 7 किती? 10. 7 मधून 3 गेले 4 राहिले. अशा प्रकारे काय आलं? हे 40 आलं. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 8 अधिक 2 गुणिले 8 वजा 2 बरोबर 8 दुनी 16, 16 गुणिले 8 मधून 2 गेले 6 म्हणजे 16 सख्खी 96. हे त्याचं काय असेल? उत्तर असेल 96. बरोबर आहे. 96. तर यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 64. या ठिकाणी प्रश्न बघा. म्हणजे आता हा जो प्रश्न तुम्ही बघताय ना, हा प्रश्न अशा प्रकारचे जास्तीत जास्त विचार करायला लावणारी
बौद्धिक क्षमतेला चालना देणारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. सोपे प्रश्न विचारले जात नाहीत, परंतु आपण सोप्याकडून कठीणाकडे या सूत्रानुसार आपल्याला जायला पाहिजे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, 237 ला 1728 तर 412 ला किती असं म्हटलेलं आहे. आता आपण ह्याच्या अगोदर पण काही गणित पाहिलेले होते. बरोबर आहे. आता हे जे प्रश्न आहे ते 8वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातले प्रश्न तुम्हाला शिकवते, म्हणजे अनेक प्रश्नाचा सराव आपला झाला पाहिजे. तर 237 ला 1728 आणि अगोदरच्या ह्याच्यामध्ये असे 3 अंक आले आणि त्याच्यापासून 4 अंक आले तर त्याचा काहीतरी दुप्पट, वर्ग, घन अशाच काहीतरी असतो. तर या ठिकाणी बघा, तर 237 ला 1728 तरी आणि 412 ला किती, या ठिकाणी 2 चा घन 8 आहे, परंतु 3 चा घन 27 उलट आहे, 7 चा घन नाही आहे या ठिकाणी. बरोबर आहे. दुप्पट जर केली तर 7 2 14 नाही. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 237 अंकाची बेरीज करून बघूया. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12. मग 12 आणि 1728 चा काही संबंध आहे का? घनपाठ आहेत का आपल्याला 20 पर्यंतचे? तर 12चा घन 1728 आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 अधिक 3 अधिक 7 बरोबर 12 आणि 12चा वर्ग 1728. 12चा वर्ग किती? 1728. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 1 अधिक 7 अधिक 2 अधिक 8 बरोबर 8 आणि 2 10, 10 7 17 आणि 18 घन. 18चा घन किती येईल? 18चा घन म्हणजे 18 गुणिले 18 गुणिले 18. म्हणजे या ठिकाणी तर पर्याय पण असतात. एक मिनिट सॉरी इथं थोडस चुकलेलं आहे. हे 412 घ्यायचं तर 1728 घेतलं मी. तर या ठिकाणी 412 म्हणजे 4 अधिक 1 अधिक 2, 4 आणि 5 आणि 2 7, 7चा घन, 7चा घन किती येतो? 343. तर 343 हे काय असेल? या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न 79 ला 83. बरोबर आहे का? 79 ला 83 तर 61 ला किती? आता 79 83 आपल्याला प्रश्न बघितल्यानंतर कळायला पाहिजे काय आहे 79 83. तर 79 83 ही मूळ संख्या आहे. बरोबर आहे का? काय आहे? मूळ संख्या आहे. आणि 79 नंतरची मूळ संख्या 83 आहे. तसं 61 नंतरची मूळ संख्या कोणती? 62, 63, 64, 65, 66, 67. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे? मूळ संख्या. तर 61च्या नंतरची मूळ संख्या काय येईल? 67. तर 67 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर यासाठी तुम्हाला मूळ संख्या चांगल्या पद्धतीनं पाठ कराव्या लागतील. यानंतर बघा 245 ला 40 तर 437 ला किती? 245 ला 40 तर 437 ला किती? तर या ठिकाणी 245 आणि 40 आता हे 3 अंकापासून 2 अंक घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार अशा तिन्ही काहीतरी केले जातं. वजाबाकी नाही, बेरीज किंवा गुणाकार असणार. 2 आणि 4 5 आणि 5 10, 10 चौक 40 असं पण येऊ शकतं. 4 आणि 3 7 आणि 7 14, 14 चौक 56. परंतु पर्यायामध्ये 56 नाहीये. मग गुणाकार करून बघूया. 2 चौक 8, 8 45. बघा म्हणजे डायरेक्ट त्याचा गुणाकार केलेला आहे अंकाचा. 2 गुणिले 4 गुणिले 5 बरोबर 2 चौक 8, 8 45. बरोबर आहे. ह्यांचा गुणाकार. तर त्याच पद्धतीनं 4 गुणिले 3 गुणिले 7 बरोबर 4 त्रिकोण 12 7 84. तर 84 काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे बघा हे 67 66 प्रश्न. आता यानंतर पुढचे प्रश्न घेऊया. यानंतर पुढचे प्रश्न बघा. तर 23 ला 31 तर 46 ला किती असा प्रश्न आहे. तर बघा अंकाचा परस्पर संबंध. जर आपले चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण बुद्धिमत्ता त्याच्यानंतर 8वीचं गणित पण आता आपण चालू करणार आहोत. कारण 8वी गणित NMS 48,000 शिष्यवृत्तीसाठी
पूर्ण 8वीचं जे गणित आहे त्या गणितावरती 20 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ते पण आपण आपल्या चॅनलवरती चालू करणार आहोत. त्याच्यामुळं सर्व जे काही 8वीचे विद्यार्थी आहेत त्यांना आपलं चॅनल अतिशय उपयोगी आहे. त्यामुळे सर्व जवळच्या तुमच्या सर्व नातेवाईकांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना, विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बघा पुढचा प्रश्न, 23 ला 31 आणि 46 ला किती? तर या ठिकाणी 23 आणि 31, तर 23 आणि 31 कडे जर पाहिलं तर ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. परंतु त्याच्या पुढे जो दिलेला आहे जो संख्या आहे 46, ती मात्र मूळ संख्या नाही, ती मात्र मूळ संख्या नाही, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 23 ला 31 तर 46 ला किती, म्हणजे या ठिकाणी तिथे जी संख्या दिलेली आहे त्या मूळ संख्येचा या ठिकाणी संबंध नाही, बरोबर आहे. नाहीतर इथं असं म्हणायचं नाही की प्रश्न चुकीचा असेल, प्रश्न चुकीचा नाही, तिथं काहीतरी वेगळा तर्क. मग 23 आणि 31 चा काय संबंध आहे का दुसरा? तर त्या अंकाची बेरीज 3 आणि 2 5, 23 आणि 5 28 होतं. त्याच्यानंतर त्या दोघांची बेरीज आणि वजाबाकी करून बघा, 23 3 आणि 2 5 आणि 3 आणि 2 मधून 2 गेले 1 राहिलं, 5 1 5, ते पण येत नाही, बरोबर आहे. 23 आणि 31 मध्ये 8 चा फरक आहे. मग 46 मध्ये 8 मिसळायचं का? 46 मध्ये 8 मिसळल्यानंतर किती येतं? 54 येतं, पण ते पर्यायामध्ये नाहीये, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न तोच असेल असं सांगता येत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी बदल केलेला असतो. आता या प्रश्नामध्ये तर खूप बदल केलेला आहे, अपेक्षित पण नाही तसा प्रश्न असेल. कारण समसंबंध किंवा परस्पर संबंध म्हणजे काय, पहिल्या दोघांमध्ये जसा संबंध आहे तो संबंध पुढच्या दोघांमध्ये आपण असा विचार करतो, बरोबर आहे. पण इथं तसं नाही, इथं थोडा नियमात बदल केलेला आहे. तर या ठिकाणी 23 दुनी 46, 23 दुनी 46, तर पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा संबंध लावलेला आहे, म्हणजे दुप्पट केलेली आहे. त्याच्यामुळं 31 ची दुप्पट करायची, 23 गुणिले 2 बरोबर 46, तर 31 गुणिले 2 बरोबर बे 1 बे आणि बे त्रिक 6, अशा प्रकारे उत्तर काय आहे? 62 आहे. तर या ठिकाणी उत्तर काय झालं? 62 उत्तर झालं. बघा म्हणजे ह्याच्यामध्ये कसा चेंज केलेला आहे, बरोबर आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न बघा, तर पुढचा प्रश्न आहे 68 नंबर, 27 ला 36 तर 49 ला किती? 27 ला 36 तर 49 ला किती? बघा, तर या ठिकाणी 27 आणि 36 काय आहे? 36 एखाद्या संख्येची वर्ग 6 चा वर्ग 36 आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी मग 2 आणि 7 चं काय केल्यानंतर 6 येऊ शकतं का? नाही, काहीच होणार नाही. 7 दुनी 14 किंवा 2 आणि 7 9, बरोबर आहे. आता अंकाची जर बेरीज केली बघा, 2 आणि 7 9, अंकाची बेरीज केल्यानंतर 9 येतं. परंतु जर 27 मध्ये जर 9 मिसळलं तर 36 येतं. 27 मध्ये जर 9 मिसळलं तर 36 येतं. म्हणजे 27 अधिक 2 अधिक 7 बरोबर 36. तसंच 49 अधिक 4 अधिक 9 बरोबर 4 अधिक 9 बरोबर 9 4 13. मग 49 आणि 13 किती होईल? 49 आणि 13, 9 3 12, 2 हाताला 1, 4 2 6. म्हणजे काय उत्तर आलं? 62 उत्तर आलं. काय उत्तर आलं? 62, 62. म्हणजे पर्यायामध्ये पण उत्तर आहे, म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे. 62 उत्तर आलेलं आहे, 62. म्हणजे त्या संख्येमध्ये त्याच अंकाची बेरीज मिसळल्यानंतर पुढची संख्या येते असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 132 ला 110 तर 42 ला किती? तर 132 आणि 110 याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे का, हे आपल्याला शोधावं लागेल. 132 110 मला वाटतं की 11 न भाग जाणाऱ्या संख्या आहे त्या. 132 11ची कसोटी माहित आहे, 11ची कसोटी आहे एक आड एक संख्येची बेरीज आणि त्याच्यामधला फरक जर शून्य आला तर त्याला 11 ने निशेष भाग जातो, बरोबर. म्हणजे कसं बघा, हे बघा 2 आणि 1, त्यात एक आड एक म्हणजे 1 चा आणि 2 ची बेरीज करायची. 2 आणि 1 3 आणि हे मधलं 3, 3 मधून 3 गेले 0. जर त्यांची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर 11 ने भाग जातो आणि याला तर 11 10 110 भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 132 आणि 110 या 11 न भाग जाणाऱ्या संख्या आहेत.
बरोबर आहे. आपण एखाद्या गणिताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे म्हणजे बेसिक तर पक्क पाहिजेच, कसोट्या तर आपल्याला पाठच करावे लागतील. म्हणजे 132 ला 11 भाग जातो हे मला कसं समजलं? मी एकाडेक अंकाची बेरीज करून पुन्हा त्याची वजाबाकी केली म्हणजे शून्य आली. शून्य आली म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? 11 ने निशेष भाग जातो. म्हणजे मग आता कसं होईल मग त्या ठिकाणी? 11 1 11, 11 1 11, एक उरलं नाही सॉरी 2 उरले, 11 दुनी 22 म्हणजे 11 गुणिले 12 बरोबर 132. आणि या ठिकाणी 11 गुणिले 10 बरोबर 110. 11 गुणिले 10 बरोबर 110. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आता म्हणजे नेमकं कसं 11 न 12 ला गुणायचं आणि 11 न 10 ला गुणायचं. बरोबर आहे. मग आता 42 चं काय करावं लागेल? 42 न कोणत्या संख्येला भाग जाईल? 42 न कोणत्या संख्येला भाग जाईल या ठिकाणी? तर बघा या ठिकाणी 7 न भाग जातो. 7 न 7 गुणिले 6 बरोबर 42. 7 गुणिले 6 बरोबर 42. बरोबर आहे. 12 11 11 इथं बघा 12 आलेला आहे. 12 न 11 ला गुणलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 11 न 10 ला गुणलेला आहे म्हणजे 7 न 6 ला गुणलेला आहे म्हणजे तिथं 6 आपण उलट जर केलं इथं त्या ठिकाणी 11च लिहिलेला आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी 7 गुणिले 6. तर आता इथं 7 गुणिले 6 आणि 7 गुणिले 5 करावं लागेल का? 7 5 35 ते पण नाहीये म्हणजे थोडस इथं विचार करायला लावणारा प्रश्न आहे. 12 गुणिले 11 केलेले आहे आणि 11 गुणिले 10 केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी शेवटचा जो अंक आहे तोच अंक पुन्हा घ्यायचा. बरोबर 6 आणि 6च्या अगोदरची संख्या 5. 6 पंचे 30. बघूया पर्यायामध्ये आहे का? 6 पंचे 30 म्हणजे उत्तर बरोबर आहे. म्हणजे जी शेवटी संख्या घेतलेली आहे तीच अंक इथं घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी थोडस उलट इथं लिहिलेलं आहे 12 गुणिले 11 12 गुणिले 11. 12 गुणिले 11 आणि इकडे तीच संख्या घेतली 11 गुणिले 10. बरोबर आहे का? 12 11 10 7 6 5 अशा पद्धतीने 12 11 10 7 6 5. 7 न 6 ला गुणलं आणि 6 न 5 ला गुणलं. 6 पंचे 30 अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं आहे? 30 आलेलं आहे. यानंतर पुढे बघा 70 नंबर 89 ला 36 तर 45 ला किती? 89 ला 36 तर 45 ला किती? तर 89 तर मूळ संख्या आहे त्याच्यामुळे 89 आता कुठल्या संख्येनं भाग जात नाही किंवा त्याचा वर्ग अंकाची बेरीज करून बघा 8 9 17 17 आणि 36 चा तर काही संबंध नाहीये. 8 9 72 8 9 72 आणि 72 आणि 36 चा संबंध आहे. 72 जर निम्म केलं तर त्या ठिकाणी 36 येऊ शकतं. म्हणजे 8 गुणिले 9 बरोबर 72 आणि जर 72 ला 2 न भाग घातलं तर किती येतं? 36 येतं. त्याच पद्धतीनं 4 गुणिले 5 बरोबर 20 आणि 20 ला जर 2 न भाग घातला तर किती उत्तर आलं? 10. म्हणजेच पर्यायामध्ये सुद्धा उत्तर काय आहे? 10 आहे. बरोबर आहे. बरोबर म्हणजे अंकाचा गुणाकार करून त्याची निमपट करणे. अंकाचा गुणाकार करून त्याची काय करायची आहे? निमपट करायची आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न बघा 30 18 तर 75 ला किती? 30 ला 18 आणि 75 ला किती? आता या ठिकाणी 30 ला 18 तर 75 ला किती? आता 30 चं काय केल्यानंतर 18 येईल ते आपल्याला बघावं लागेल. तर या ठिकाणी 30 चं निम्म केलं 15 त्याच्यामध्ये 3 मिसळलं 75 चं तर निम्म होत नाही. 30 ची दुप्पट करा 60. बरोबर आहे. 30 ची दुप्पट काय? 60 आणि 30 ची दुप्पट केलेली आहे 60. बहुतेक 30 आणि 18 चं काही कनेक्शन दिसत नाहीये. 30 ची दुप्पट केली 60
किंवा 30चं निम्म 15 केलं, 30ची दुप्पट 60 केली, 30चं निम्म 15 केलं, तर 60 आणि 15 75 होतं. बघा आता इथं 75, म्हणजे या ठिकाणी जो इथं प्रश्न आहे बघा, हा प्रश्न 23 चे 46, या ठिकाणी 30चा आणि 75चा संबंध केलेला आहे. कसं? 30 गुणिले 2 बरोबर 60, बरोबर आहे, आणि 30 आणि 30 भागिले 2 बरोबर 15, म्हणजेच 60 अधिक 15 बरोबर 75. 60 अधिक 15 बरोबर 75. त्याच पद्धतीने हे कसं करायचं आहे, 18 गुणिले 2 बरोबर 36, आणि 18 ला 2 न भागलं किती आलं? 9, म्हणजेच 36 अधिक 9 बरोबर 45. बघूया पर्यायामध्ये उत्तर असेल तर त्याचं 45 हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा म्हणजे आपलं डोकं जेव्हा असतं, जेव्हा अगोदरचे 3-4 प्रश्न आपण जसे सोडवतो तसं ते पुढच्या प्रश्नाचा विचार करत असतो. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचा आणि तिसऱ्या प्रश्नाचा संबंध या ठिकाणी दिलेला आहे. त्याची दुप्पट आणि त्याची निमपट, पुन्हा त्या दोघांची काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. या ठिकाणी फक्त दुप्पट केलेली होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, 953 ला 864, 953 ला 864, तर 860 ला किती? तर 953 ला 864 म्हटल्यानंतर आता 864 कडे जर बघितलं तर 8 चा वर्ग या ठिकाणी 64 दिसत आहे. 8 चा वर्ग काय दिसत आहे? 64 दिसत आहे. बरोबर आहे. नऊशे 953 ला 864, तर 807 ला किती असा प्रश्न आहे. जर ह्याच्यामध्ये जर बघितलं, इथं 9 दिलेला आहे बघा, इथं 8 दिलेला आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी? एक एक अंक वजा केलेला आहे. 9 मधून 1 गेलं, 8 राहिलं. 5 मधून 1 गेलं, 5 मध्ये 1 मिसळलेला आहे. 5 मध्ये 1 मिसळलेला आहे. सॉरी, 5 मध्ये 1 मिसळलेला आहे आणि 3 मध्ये पण 1 मिसळलेला आहे. बरोबर आहे. तर त्याच पद्धतीने बघूया इकडं, 8 मध्ये 8 मधून 1 वजा करूया, 7. शून्यामध्ये 1 मिसळलं, 1, आणि 7 मध्ये 1 मिसळलं, 8, म्हणजे 718 बरोबर आहे उत्तर. 718 उत्तर आलं, 718. या ठिकाणी बघा की 9 मधून 1 गेल्यानंतर 8 येतं, परंतु 5 मध्ये 1 म्हणजे पहिल्यामधून 1 वजा केलेला आहे, दुसऱ्यामध्ये 1 मिसळलेला आहे, तिसऱ्यामध्ये 1 मिसळलेला आहे. त्याच पद्धतीने आपण पुढचं केलेलं आहे, म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 718. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 9204, त्याला 3723, तर 5871 ला किती? आता या ठिकाणी बघा सगळीकडे 4 अंक आहेत. सुरुवातीला 4 अंक, पुन्हा 4 अंक, बरोबर आहे. आणि संख्या जी आहे, या संख्या पाहिली आणि ही संख्या जर पाहिली तर ही संख्या मोठी आणि ही संख्या लहान. म्हणजे तिथं काही दुप्पट किंवा निमपटचा प्रकार नाहीये, कारण 9 चे निमपट नाही. बरोबर आहे. तर या ठिकाणी एक एक अंकाचा पण विचार करा. 4 मधून 1 गेलं, 0, 7, 2, 2, म्हणजे एक एक अंकाचं पण काय नाही, 1 मिसळलं नाही, वजा केलेलं नाही. अंकाची बेरीज करून बघूया. 9 2 11 4 15, याची बेरीज 15 आली. 3 7 10 2 12 3 15, म्हणजे या ठिकाणी अंकाची बेरीज केलेला आहे. 9 अधिक 2 अधिक 0 अधिक 4 बरोबर 15, तर 3 अधिक 7 अधिक 2 अधिक 3 बरोबर 15. तर आपण त्याची पण बेरीज करूया. 5 अधिक 8 अधिक 7 अधिक 1, 8 आणि 5 13 आणि 7 20 आणि 1 21. तर यामध्ये जो काही प्रश्न आहे त्यामध्ये कोणत्या पर्यायाची अंकाची बेरीज 15 आहे ते बघावं लागेल या ठिकाणी आपल्याला. तर पहिला पर्याय आहे 1957. बघा बरं, 1957, 9 1 10 5 15 आणि 7 22, बरोबर आहे. 7681, तर 7 आणि 6 13, 13 आणि 8 21, इथं पण 22च बेरीज होत आहे. बरोबर आहे का? 8 आणि 5 13 साठी 21, 8 आणि 5 13 7 20 आणि 21, बरोबर आहे.
6195, तर 6 आणि 1 7, 7 आणि 9 16 आणि 16 आणि 5 21, म्हणजे बरोबर आहे 6195. 6 अधिक 1 अधिक 9 अधिक 5 म्हणजे 6 आणि 1 7 आणि 9 7 16 आणि 5 21, म्हणजे 6195 हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. बरोबर आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न बघा, म्हणजे समजा 4 अंकी जर प्रश्न असेल, 4 अंकी, एक तर त्याच्यामध्ये एक एक मिसळून पुढची संख्या घेतलेली असते किंवा त्याचा वर्ग घन, परंतु 3 अंकापासून जर जास्त अंक होत असेल तिथं मात्र घन असेल किंवा वर्ग असेल, एवढं लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी बघा आता अपूर्णांकावरती प्रश्न आहे. तर प्रश्न आहे 12/30 ला 15/24, तर 18/12 ला किती. तर या ठिकाणी जर पाहिले तर 12ची दुप्पट असं तिरकस जर पाहिलं तिरकस 12ची दुप्पट 24 होते, बरोबर आहे का. कारण इकडचा अंश आणि तिकडचा छेद 12ची दुप्पट होत आहे आणि इकडं 30 आहे आणि तिकडं वरी 15 दिसते, म्हणजे याचा अर्थ अंशाची दुप्पट इकडच्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये आणि छेदाची निमपट इकडं वरच्या दुसऱ्या अपूर्णांकाचा जो अंश आहे तो, म्हणजे अशा पद्धतीने तिरकस आहे, बरोबर आहे का. म्हणजे या ठिकाणी 12ची दुप्पट, बरोबर आहे, 12ची दुप्पट केलेली आहे, 12ची दुप्पट 24 आणि 30ची निमपट, 30ची निमपट केलेली आहे 15. त्याच पद्धतीनं आता आपण या ठिकाणी उत्तर लिहूया. आता 12चं निम्म किती, 12ची निमपट 6, 12ची निम्म 6 आणि 18ची दुप्पट 36, अशा प्रकारे 6/36 बरोबर आहे पर्यायामध्ये 6/36 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. म्हणजे अपूर्णांकामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आहे त्याची दुप्पट दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आणि पहिल्या अपूर्णांकाचा जो छेद आहे त्याची निमपट दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश. ओके. तर त्यानंतर पुढचे प्रश्न बघा, 90 ला 30 तर 56 ला किती. 90 ला 30 तर 56 ला किती असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 90 ला 30 आणि 56 ला किती जर असा प्रश्न आहे, तर 90 आणि 30, 90 ला जर भाग घातलं कशानं 3 न तर 30 येतं. मग ह्याला 3 न भाग, 3 1 3, 3 न भाग जात नाही, बरोबर आहे. तीसची तिप्पट आहे, मग कुणाची तीनपट 3 न भाग जात नाही ना 56 ला, बरोबर आहे. मग 90 ला 30 म्हटल्यानंतर 90 आणि 30 बघा या ठिकाणी, तर वर्ग करून बघा कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहेत का. तर 90 100च्या जवळ आहे, 10चा वर्गामधून 10 वजा केलेला आहे. आणि 30 कोणत्या संख्येच्या जवळ आहे, 30 इथं वजा केले ना, 30 मग त्याच्या ठिकाणी 6चा वर्ग वजा 6 बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 10चा वर्ग वजा 10, 100 वजा 10 बरोबर 90. त्याच्यानंतर 6चा वर्ग वजा 6, 6चा वर्ग 36 वजा 6 बरोबर 30, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, आता मग कोणते अंक घ्यायचे, 10चा वर्ग वजा 10 घेतलेला आहे, पुढे 6चा, 10 मधून किती वजा केल्यावर 6 येईल 4, बरोबर आहे का. आता 56 बघा कोणत्या संख्येच्या जवळ आहे, 64च्या जवळ आहे. 8चा वर्ग 64, 64 मधून 8 गेले 56 राहिले. मग पुन्हा पुढचा अंक काय घ्यायचा, 10 मधून 4 गेले 6 राहिले, तर 8 मधून 4 गेले 4 राहिले, बरोबर आहे का. तर या ठिकाणी 8चा वर्ग वजा 8, 64 वजा 8 बरोबर 56. तर 8 मधून 4 गेले 4 राहिले, 4चा वर्ग वजा 4, 16 मधून 4 गेले, 16 मधून 4 गेले, किती राहिलं 12. तर 12 हे या प्रश्नाचं काय असेल, 12 12 12 बरोबर आहे. तर 12 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे वर्गामधून 30 संख्या काय केलेली आहे, त्यांनी वजा केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा 76, तर 20 30 तर 40 ला किती. 20 30 तर 40 ला किती. तर वर्ग संख्येच्या जवळ आहे का बघा,
5चा वर्ग वजा 5, 6चा वर्ग वजा 6 येतं, 5चा वर्ग वजा 5 असं पण येतं, 6चा वर्ग वजा 6, परंतु 40 कुठल्या संख्येच्या म्हणजे असं कुठलीच वर्ग संख्या नाही त्याच्यातून 30 वजा केलं 40 येईल, म्हणजे तो तर्क इथं लावायचा नाहीये. बरोबर आहे. तर या ठिकाणी 20 10 दुनी 20, 10 त्रिक 30, 20 दुनी 40, 20 त्रिक 60 असं पण येऊ शकतं, परंतु पर्यायामध्ये तसा प्रश्न नाही. तर या ठिकाणी बघा, तर 20 कुणाचा गुणाकार आहे, 4 25, 4 25, 4 गुणिले 5, 4 25 म्हणजे तिथं 5 गुणिले 4 बरोबर 20 केलेला आहे आणि 5 गुणिले 6 बरोबर 30 झालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे, 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे. मग आता 40 कुणाचा फरक आहे, 40 8चा आहे, 5 गुणिले 8 असं पण येऊ शकतं. बरोबर आहे का, 5 गुणिले 8 किंवा 8 गुणिले 5, 8 पंचे 40. आता ह्याच्यामध्ये कोणता अंक पुन्हा घ्यायचा हा पण प्रश्न आहे. बरोबर आहे का. तर इथे या ठिकाणी सुरुवातीला मोठा अंक घेतलेला आहे, 8 पंचे 40. तर 8 गुणिले 7, 8 7 56 किंवा 85 40 आणि पुन्हा 8 मध्ये 2 मिसळ, 5 10 50. आता पर्यायामध्ये काय आहे बघावं लागेल. तर या ठिकाणी पर्यायामध्ये 56 आहे. जर समजा तिथं पर्यायामध्ये जर समजा 8 पंचे 40, 85 40 आणि 5 10 50, पर्यायामध्ये जर 50 राहिलं तर आपण 50 गृहीत धरलं असतं. तर या ठिकाणी उत्तर काय झालं, 56. म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले 4 आणि 5 गुणिले 6 ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे, 4 आणि 6 मध्ये. मग 8 पंचे 40, आता 40चे अवयव अनेक आहेत, 10 चोक 40 आहे. बरोबर आहे, असं पण येऊ शकतं, पण पर्यायामध्ये पाहिजे ते 10 गुणिले 4. मग 10 गुणिले 6 आपण केला असतं, कारण 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे. 10 सक्की 60 पर्यायामध्ये पाहिजे. 8 पंचे 40, 8 सत्ती 56 पर्यायामध्ये आहे. त्याच्यानंतर 85 40 आणि 5 गुणिले 10 याच्यामध्ये 2चा फरक आहे, 5 10 50, परंतु ते पर्यायामध्ये पाहिजे. असा प्रश्न परीक्षेमध्ये सहसा विचारला जात नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 77 नंबर, 13.8. तर 17.12 ला किती, तर 13.8 आणि 17.12 ला किती म्हटल्यानंतर आता ह्या संख्याकडे जर आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा असं वाटतं की ह्या दशांश अपूर्णांकाच्या संख्या आहेत, पॉईंट दिले ना, परंतु त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये त्यांनी काय प्रश्न विचारणार, तिथं दुप्पट तिप्पट वर्ग घन असंच असतं, त्याच्यामध्ये दुसरा काही बदल नाहीये. बघा, तर या ठिकाणी 13 आणि इथं 26 दिसत आहे. बरोबर आहे, आणि इथं 8 आणि 4 ह्याची दुप्पट केले आणि याची निमपट केली. 13ची दुप्पट केलेली आहे, किंवा 13 गुणिले 2, 13 गुणिले 2 बरोबर 26 आणि 8 भागिले 2 बरोबर 4. त्याच पद्धतीनं 17 गुणिले 2 बरोबर 34 आणि 12 भागिले 2 बरोबर 6. म्हणजे उत्तर काय झालं, 34.6. उत्तर काय झालेलं आहे, 34.6 झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 78 नंबर, 134 ला 47, तर 423 ला किती, 123 ला 47, तर 447 तर मूळ संख्या आहे. आता या ठिकाणी मूळ संख्या म्हणल्यानंतर गुणाकार तर येत नाही, 13 चौक 52, अंकाची बेरीज 4 आणि 3 7 आणि 1 8, ते पण नाही येणार. 134 निम्म करून बघा, बेसखी 12 1 उरलं, बेसत्ती 14, 67 येत आहे. तर इथं 67 पाहिजे होतं, म्हणजे आपलं समजलं असतं. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, तर या ठिकाणी इथं ह्या 134 कडे जर पाहिलं, पहिल्या दोघाची बेरीज 3 आणि 1 4, 1 अधिक 3 बरोबर 4 आणि पुन्हा 3 अधिक 4 बरोबर 7, म्हणजे हे 47 घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं 4 अधिक 2 बरोबर 6 आणि 2 अधिक 3 बरोबर 5, म्हणजेच उत्तर काय आलं, 65. उत्तर काय आलेलं आहे, 65. म्हणजे या ठिकाणी
पहिल्या 3 अंकामध्ये पहिल्या दोघाची बेरीज त्या पुढच्या संख्येचा पहिला अंक आणि पुन्हा दुसऱ्या दोघाची बेरीज त्याचं एकक स्थान. अशा पद्धतीनं हे प्रश्न अतिशय महत्वपूर्ण वेगवेगळ्या प्रकारावर आधारित प्रश्न आहेत. बघा यानंतर पुढचा प्रश्न. तर 7/8 याला 225/56 तर 6/3 ला किती? बघा अपूर्णांकाचा प्रश्न आहे. आपण ह्याच्या अगोदर पण अपूर्णांकाचे बरेच प्रश्न पाहिले. तर प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला एकच दिसलेलं आहे, अंश आणि छेदाचा गुणाकार, अंश आणि छेदाची बेरीज किंवा अंश आणि छेदाची बेरीज करून त्याचा वर्ग, त्याचा घन किंवा तिरकस गुणाकार, त्याची दुप्पट छेदाची निमपट अंशामध्ये, अंशाची दुप्पट छेदामध्ये, अशाच पद्धतीचे तर्क त्या ठिकाणी वापरलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, तर आता 7 आणि 8 या दोघांची बेरीज जर केली, 7 आणि 8 15चा वर्ग, बरोबर आहे. 7 अधिक 8 बरोबर 15 आणि 15चा वर्ग 225 आणि या दोघांचा गुणाकार 7 गुणिले 8 बरोबर 56. त्याच पद्धतीनं 6 गुणिले 6 अधिक 3 9, 9चा वर्ग काय झाला 81 झाला आणि 6 गुणिले 3 6 18 म्हणजेच 81/18 हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. बरोबर आहे का? तर अंश आणि छेदामध्ये त्यांचं काय करायचं आहे, त्या दोघांची दुप्पट करून त्याची बेरीज करून त्याचा वर्ग आणि त्याचा गुणाकार. तर पर्यायामध्ये उत्तर 81/18 बरोबर आहे. बघा म्हणजे अतिशय सुंदर प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, 10 ला 50 तर 12 ला किती? 10 ला 50 तर 12 ला किती? आता पाड्यामध्ये असताना तर आपण लगेच विचार करतो 10 गुणिले 5, 10 5 50, मग 12 5 60 पाहिजे पर्यायामध्ये, परंतु पर्यायामध्ये 60 नाहीये. मग 10 आणि 50 काय केल्यानंतर 10 5 50 हे बरोबर आहे, हा तर्क बरोबर आहे, 10 गुणिले 5. परंतु हे 5 कसं आलं? आता समजा पर्यायामध्ये जर तिथं 12 5 60 राहिलं असतं तर मग काही अडचण नव्हती, बरोबर आहे. परंतु इथं 10 आणि 5, 10चं निम्म, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 10 ला कशानं गुणायचं, तर 10चं निम्म्यानं गुणायचं, म्हणजे 10चं निम्म काय 5, 10 5 50. तसं 12 ला कशानं गुणायचं, 12चं निम्म, 12चं निम्म किती 6 म्हणजे 72, म्हणजे त्या संख्येला त्याचं निमपट करून गुणायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे उत्तर काय आलेलं आहे, 12 आलेला आहे. पुढचा प्रश्न 10 ला 81 तर 15 ला किती असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 81 काय आहे, 81 ही वर्ग संख्या, बरोबर आहे. तर या ठिकाणी आता 10 मधून 1 गेलं 9, 9चा वर्ग 81 असं पण येऊ शकतं. तसं 15 मधून 1 गेलं 14, मग 14चा वर्ग काय 196. बघा पर्यायामध्ये पण आहे, सोपा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 10चा वर्ग वजा 1 बरोबर, सॉरी 10 मधून 1 गेलं 9 राहिलं आणि 9चा वर्ग 81 केलेला आहे. तशा पद्धतीनं 15 वजा 1 बरोबर 14, 14चा वर्ग 196, 14चा वर्ग वजा 196. ओके. पुढचा प्रश्न बघा, 57 ला 76 तर 111 ला किती? तर 57 ला 76 111 ला किती? तर 57 आणि 76 19च्या पाड्यातल्या संख्या आहे. 57 आणि 76, 19 त्रिक 57, 19 चोक 76. मग 111 कसं म्हणता येईल का 19 त्रिक 57? मग किती त्रिक 111? 3 त्रिक 9, 2 उरले, 3 7 21 37. मग 37 आलं, 37 त्रिक, मग 37 गुणिले 4 करून बघायचं का? 4 7 28 ला 8 4 2, 4 12 2 14. मग 148 पर्यायामध्ये पाहिजे. काय प्रश्न आहे 57 ला 76
तर तो पर्यायामध्ये नाहीये. पण असं पण येऊ शकते 19 57 19 76 37 111 आणि 37 148 असा पण तर्क लावू शकतो आपण त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा दुसरा तर्क या ठिकाणी 57 76. आता 57 मध्ये 19 मिसळलं 76 आलं. 57 मध्ये 19 मिसळलं 76 आलं. तर त्याच पद्धतीने 111 मध्ये 19 मिसळल्यानंतर काय येईल? 111 मध्ये 19 मिसळल्यानंतर 111 मध्ये 19 मिसळल्यानंतर 130 येईल आणि पर्यायामध्ये पण आहे ते. म्हणजे ह्याच्यामधला फरक 57 मध्ये किती मिसळल्यानंतर 19 येईल, सॉरी 76 येईल, तर 19 तेच 19 111 मध्ये मिसळायचं आहे. पुढे बघा. तर पुन्हा अपूर्णांकाचा प्रश्न आलेला आहे. तर अपूर्णांकाच्या प्रश्नामध्ये या दोघांचा गुणाकार 8 त्रिक 24 8 त्रिक 24 झालेला आहे आणि 8 आणि 3 म्हणजे याला 3 न गुणलेला आहे. 8 गुणिले 3 आणि याला 2 न असं पण येऊ शकतं. 2 न याला 3 न गुणायचं 10 गुणिले 3 आणि याला 2 न म्हणजे पर्याय 10 त्रिक 30 आणि 15 दुनी 30. बरोबर आहे. तर 30/30 परंतु पर्यायामध्ये ती किंमत नाहीये 30/30. म्हणजे या ठिकाणी अजून एक इथे तर्क असा लागतो की 3 अधिक 3 म्हणजे वरी गुणाकार केलं आणि खाली मिसळलं 3 अधिक 3. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पण आपण 3 मिसळून बघूया. तर इथं काय येतं 30 15 आणि 3 काय झालं 18. 30/18 बरोबर आहे. 30/18 हे उत्तर अगदी बरोबर आहे. समजा तो पण पर्यायामध्ये जर राहिला पर्याय राहिला असता ते पण उत्तर येऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे 30/18 हे उत्तर आहे. अंशाला 3 न गुणायचं आणि छेदामध्ये 3 मिसळायचं. बरोबर. अंशाला 3 न गुणायचं छेदामध्ये 3 मिसळायचं. अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तर्क वापरलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा 84 नंबरचा. तर 19 ला 49 19 ला 49 तर 39 ला किती? 49 कुणाचा वर्ग आहे? 49 7चा वर्ग आहे. बरोबर आहे का? 7चा वर्ग आहे 49. मग 19 काय केलं तर 7 येईल. नऊ मधून 1 गेला 8 राहिलं. एकोणीस कसं येईल ते पण बघा. कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे का बघा. किंवा 9 1 9 9चं वर्गमूळ 3 ते पण नाहीये. मग 16च्या जवळ आहे 19 16 जवळ कितीचा वर्ग आहे 4चा वर्ग 4चा वर्ग अधिक 3 आणि 4 आणि 3 7. या ठिकाणी बघा काय केलेलं आहे 4चा वर्ग अधिक 3 म्हणजे 16 अधिक 3 बरोबर 19 आणि 4 अधिक 3 याचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49. बघा किती सुंदर प्रश्न आहे हा. 4चा वर्ग अधिक 3 बरोबर आहे म्हणजे 16 अधिक 3 19 आणि 4 अधिक 3 या कंसाचा वर्ग म्हणजे दोघाच्या बेरजेचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49. त्याच पद्धतीने इथं बघा आता 39 कुणाचा येईल 6चा वर्ग अधिक 3 6चा वर्ग अधिक 3 म्हणजे 36 अधिक 3 बरोबर काय आलं 39 आलं. 36 अधिक 3 बरोबर 39 आलं. आता दोघांची बेरीज करूया 6 आणि 3 9 6 आणि 3 6 अधिक 3 बरोबर 9 आणि 9चा वर्ग किती 81 म्हणजे 81 हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. बघा म्हणजे तर्क लावताना प्रश्न किती बघा कसे तयार केलेले आहेत. सर्व प्रश्न हे तुमचं बेसिक जे आहे त्या बेसिक वरती हे पूर्ण समसंबंधाचे प्रश्न आहेत. ओके. यानंतर पुढचे प्रश्न बघा. पुढचा जो प्रश्न आहे तर 410 ला 333
तर 105 ला किती असा प्रश्न आहे. तर शेवटचे हे 6 प्रश्न म्हणजे आपण 30-30चे टप्पे केलेले आहेत आतापर्यंत 60 प्रश्न समसंबंधाचे. तर यानंतर अजून जेवढे होतील आणि त्यानंतर शाब्दिक प्रश्न आहेत. उदाहरणामध्ये त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे बघा, 8वी स्कॉलरशिपला आहे त्याचं प्रकरण, किंवा बऱ्याच ठिकाणी NMS ला पण त्यावरती प्रश्न विचारले जातात. समानार्थी शब्दावर, विरुद्धार्थी शब्दावर, समसंबंधाचेच ते पण प्रकरण आपण आता घेणार आहोत. तर आपलं जे चॅनल आहे हे चॅनल अतिशय महत्वपूर्ण चॅनल सर्व विद्यार्थ्यांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला जसा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कधी पण तुम्ही या चॅनलवरती सर्व व्हिडिओ पाहू शकता. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जर आवडत असेल तर लाईक करा. ओके. आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ, तुम्हाला जर 5वीचे पाहायचे असेल तर 5वी नवोदय स्कॉलरशिप आणि NMS यासाठी एकत्रितच केलेला आहे. कारण 5वी नवोदय मध्ये तयारी करायची म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये खूप काही वेगवेगळे चांगला सराव केला पाहिजे. 8वीचे पण गणित त्यांनी सोडवलेलं पाहिजे. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे गणित त्यासाठी वेगळा केलेला आहे. त्याच्यानंतर 10वी गणित भाग 1-2 असे वेगवेगळे भाग केलेले आहेत. तुम्हाला ते व्हिडिओ तिथं नक्की मिळतील, शोधण्यास तुम्हाला कठीण जाणार नाही. तर या ठिकाणी प्रश्न बघा, 410 ला 333 तर 105 ला किती. तर 410 ला 333 तर 105 ला किती असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा पूर्णपणे संख्याच खूप वेगळी आहे. 410 333 काही सुद्धा संबंध नाही, बरोबर आहे. असा जेव्हा असतो की कुठला तरी पुढचा वर्ग आणि पाठीमागच्या संख्येचा वर्ग किंवा घन किंवा त्याची दुप्पट काहीतरी असं केलेली असते. आता 410 कोणत्या वर्ग संख्येजवळची आहे, 20चा वर्ग 400, बरोबर आहे का. आता 20चा वर्ग 400 आणि 333 कोणत्या वर्ग संख्येजवळची आहे, 333. 19चा वर्ग 361 आहे, 18चा वर्ग 324, 19 18, बरोबर आहे का. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे 410, तर इथं बघा 410 ला 333. तर इथं बघा 20चा वर्ग अधिक, आता 20चा वर्ग 400 मध्ये 10 मिसळलेला आहे. मग हे 10च का घेतलेला आहे, पुढच्या मध्ये पण 10च घ्यायचं का बघूया. आता इथं तर 10च घेतलेला आहे. तर 20चा वर्ग 400 अधिक 10, 410 500, सॉरी 410 410, बरोबर आहे. त्याच्यानंतर 333, 19चा वर्ग 361, 19चा वर्ग 361. मग 361 काय केल्यानंतर येईल का 361, नाही. 361 मधून 10 वजा केल्यानंतर येईल का, नाही येणार नाही. 333 किंवा 10 जवळची संख्याच नाही येते. त्याच्यामुळे मग 18चा वर्ग 324, 18चा वर्ग 324. 324 मध्ये किती मिसळल्यानंतर 333 येतं, 9 येतं. म्हणजे या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, ज्या संख्येचा आपण वर्ग करत आहोत त्याचं निम्म त्याच्यामध्येच मिसळलेलं आहे, बरोबर आहे. 20चा वर्ग 20चं निम्म किती 10 त्याच्यामध्ये मिसळलेला आहे. 19चा वर्ग म्हणजे 18चा वर्ग आणि 18चं निम्म किती 9, म्हणजे 18चा वर्ग 324 आणि 324 मध्ये 9 मिसळलेला आहे, म्हणजे 333 आलेला आहे. 333 आलेला आहे, बरोबर आहे. बघा वर्ग संख्यामध्ये त्याचं निम्म मिसळलेलं आहे पुढे. आणि इथं महत्वाचा विचार करायचा म्हणजे इथं 20 झाल्यानंतर इथं 18 घेतलेला आहे, बरोबर आहे. 20 मधून 2 गेले 18 राहिले, सॉरी पुढचं काढायचं ना आपल्याला, बरोबर आहे. 20 मधून 2 गेले 18 राहिले. आता 105, 105 बघा 10चा वर्ग अधिक 5, 10चं निम्म 5 घेतलेला आहे. 100 अधिक 5 105, म्हणजे 20 मधून 2 गेले, तसं 10 मधून 2 गेले 8 राहिले. आणि 8चं निम्म किती 4, 8चा वर्ग 64 अधिक 4 बरोबर काय 68. तर 68 हे काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा,
40 आणि 1620 आहे. 40चा वर्ग 1600, 1600 मध्ये त्याचा निम्म मिसळलेला आहे, तोच प्रश्न आहे. 40चा वर्ग 1600, 1600 मध्ये 40चा निम्म 20, 1620. त्याच पद्धतीनं 60चा वर्ग 3600, 3600 मध्ये 30 मिसळलं 3630, 3630 बरोबर आहे पर्यायामध्ये. पुढचा प्रश्न बघा 87 नंबर. 42 ला 62 तर 74 ला किती? तर या ठिकाणी 42 ला 62 तर 74 ला किती? चार दुनी 8, 8चा वर्ग 64, 64 मधून 2 पण वजा केल्यानंतर 62 येतं. तसं 7 मधून 4 गेले, सॉरी 7 चोक 28 पर्यायामध्ये नाही दिसणार. 42 ला 62, 42 10 52 10 62 20चा फरक आहे. मग 74 मध्ये 74 मध्ये तेवढी मिसळायचं का आपण? 74 न 10 84 10 94 नाही, पर्यायामध्ये नाही. तर या ठिकाणी प्रश्न बघा काय दिलेला आहे. 42 ला 62 6 मध्ये म्हणजे या प्रश्नामध्ये बघा 42 ला 62 या ठिकाणी तर या दोघाची वजाबाकी जी आहे 4 वजा 2 बरोबर 2 आणि 6 वजा 2 बरोबर 4 म्हणजे याची दुप्पट केलेली आहे. त्याच पद्धतीनं 7 वजा म्हणजे 2 मध्ये 2 मिसळलेला आहे, अधिक 2 केलेला आहे. 7 मधून 4 गेले 3 राहिले आणि आता 3. आता ह्याच्यामध्ये 2 तर्क आपल्याला लावता येऊ शकतो. कसा की 3 2 5 म्हणजे पर्यायामध्ये कुणाची वजाबाकी दोघाची 5 येईल किंवा 3 दोन्ही 6, कारण इथं 2 दोन्ही 4 पण होऊ शकतं. 3 दोन्ही 6, 3 ची दुप्पट 6, मग कुणाची वजाबाकी 6 येऊ शकते. मग आता इथं पर्यायामध्ये बघा, इथं पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 72 आहे. म्हणजे 72 मध्ये 7 वजा 2 बरोबर 5 म्हणजे 3 मध्ये 2 मिसळ 5 राहिलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 72. म्हणजे अंकाची वजाबाकी केलेली आहे. 2 6 मधून गेले 4 राहिले, 2 2 4. 7 मधून 4 गेले 3 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले, 3 2 5. पुढचा प्रश्न बघा 100 ला वजा 10 दिलेला आहे. आता या ठिकाणी 100 आणि 10चा काय संबंध आहे? 10चा वर्ग 100, 10चा वर्ग 100 कोण आणि परंतु इथं काय दिलेला आहे? वजा 10 दिलेला आहे. म्हणजे धनसंख्याचा वर्ग पण धनसंख्याच येत असतो आणि ऋण संख्याचा वर्ग ही धनसंख्याच येत असतो. कारण वजा 10 गुणिले वजा 10 वर्ग करणं म्हणजे त्याचा 2 वेळेस गुणाकार करणे म्हणजे ऋण ऋण धन होत असतं. म्हणजे 100चं वर्गमूळ वजा 10 दिलेला आहे त्याने. म्हणजे वजा 10 आणि वजा 10चा गुणाकार केला तरी पण 100 येतं आणि 10 गुणिले 10 केलं तरी पण 100 येतं. मग 64. आणि बघा इथं पर्यायामध्ये इथं वजा 8 दिलेलं नाही, फक्त 8 दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना कसं कन्फ्युज करायचं असे प्रश्न येतात या ठिकाणी. मग विद्यार्थी काय म्हणतो? इथं वजा 10 आहे म्हणजे वजा 8लाच आपण तिथं पण, परंतु पर्यायामध्ये वजा 8 नसतं, फक्त 8 असतं. त्याच्यामुळे 8 पण उत्तर बरोबर आहे आणि वजा 8 पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे वजा 10 गुणिले वजा 10 बरोबर 100 येत असतं आणि 10 गुणिले 10 बरोबर 100 येत असतं. कारण ऋण ऋण धन होतं म्हणून 64चं वर्गमूळ काय येईल? 8 येईल किंवा वजा 8 येईल. 8 येईल किंवा वजा 8 येईल. जे पर्यायामध्ये असेल ते उत्तर तुम्ही ग्रहित करू शकता. आता या प्रश्नामध्ये बघा वर्गमुळात 8 ला 64 तर वर्गमुळात 16 ला किती? आता या ठिकाणी वर्गमुळात 8 केलेला आहे. 8चं तर वर्गमूळ निघत नाही. समजा इथं 3 लिहिलं असतं तर घनमूळ 2 आलं असतं, परंतु इथं नाही. म्हणजे डायरेक्ट त्यांनी मधल्या संख्येचाच वर्ग केलेला आहे. आपण पण या ठिकाणी 16चा वर्ग करायचं. 16चा वर्ग किती? 256.
16चा वर्ग 256. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 90वा प्रश्न. तर प्रश्न आहे 94 ला 6 तर 28 ला किती? 94 ला 6 तर 28 ला किती? 94 आणि 6चा संबंध काय आहे का? 6चा वर्ग 36 आहे. मग 9 चौक 36 अंकाचा गुणाकार केलेला आहे. 9 गुणिले 4 बरोबर 36. तो 36चं वर्गमूळ काढलेला आहे. 36चं काय केलेलं आहे? वर्गमूळ काढलेला आहे. तर 2 गुणिले 8 बरोबर 16 आणि 16चं वर्गमूळ काढलेलं आहे 4. 16चं वर्गमूळ काढलेलं आहे 4. अशा पद्धतीनं वर्गमूळ 16 आणि 16चं वर्गमूळ 4 हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. अशा पद्धतीनं समसंबंधाचे अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर आपलं हे जे चॅनल आहे ते चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.